आज मी आपल्यासोबत ठेचा वांगी मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे. मस्त तिखट झणझणीत अशी ठेचा वांगी मसाला लागतो. याआधीही माझ्या चॅनलवरती वांगीचे बरेच रेसिपी आहे ज्या तुम्ही पाहू शकता. आणि ही ठेचा वांगी मसाला एकदा नक्की बनवून पहा. मस्त लागतात, झणझणीत असे चवीला एवढे भारी लागतात ना की नेहमीच बनवू वाटतं. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे बघा. इथे लागणार आहेत आपल्याला वांगी. तर मी इथे पाव किलो वांगी घेतलेली आहे. ती अशी हिरव्या कलरची जी वांगी असतात ना ती आपल्याला घ्यायची आहेत. याची ठेचा वांगी मसाला चवीला खूप भारी लागतो. तर आधी सुरुवातीला आपण यासाठी लागणारं वाटण बनवणार आहोत. तर लोखंडी तवा घ्यायचा आहे, त्यावरती आपण घालणार आहोत शेंगदाणे. तर पाव कप मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे चांगले. आता तुमच्याकडे जर रेडीमेड शेंगदाण्याचं कूट असेल आधी बनवलेला तोही वापरू शकता. तर शेंगदाणे आपले भाजले गेलेले आहेत, मी काढून घेते. त्यानंतर या तव्यावरती आपण घालणार आहोत थोडंसं तेल. तर आपण इथे मिरचीचा ठेचा बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या अशा मध्ये चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालून घ्यायच्या आहेत. सोबतच 8-10 लसणाच्या पाकळ्या. तर एकदम गॅस लोवरती ठेवायची आणि मस्त असं भाजून घ्यायचं. सोबतच आपण घालूया थोडंसं 1 चमचा जिरं आणि जिरंही भाजून घ्यायचं आहे. ठेचा म्हटला ना की मस्त अशी झणझणीत असं झालं पाहिजे. त्यासाठी मिरच्या मी घेतलेल्या आहेत 4-5. ह्या आता खूप तिखट मिरच्या आहेत ना, त्यामुळे मी इथे 4-5च घेतलेले आहेत. आता मिरच्या काढून घेतल्यानंतर परत थोडंसं तेल घातलेलं आहे. यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत. सोबतच आलं घेतलेलं आहे. आता इथे मी लसूण नाही घालणार, कारण आपण मिरचीबरोबर लसूण भाजली आहे ना, त्यामुळे लसूण न घालता यामध्ये घालूया 1 ते 2 चमचे धणे, अख्खे धणे घेतलेले आहेत. आता धणे भाजले गेल्यानंतर यामध्ये घालूया कोथिंबीरचे देठ. तर माझ्याकडे कोथिंबीरचे देठ होते म्हणून मी घातलेत. चवीला खूप छान लागतात. तर कांदाही बघा आपला मस्त असा लालसर झालेला आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे सुकं खोबरं. तर पाव कप एवढं मी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते घालून घेऊया. आता सुकं खोबरं घातल्यानंतर ना पटापट आपल्याला भाजायचं असतं, कारण सुकं खोबरं पटकन करपतं. तर हे बघा वाटण झालेलं आहे तयार. हे काढून थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण काय करूया, ज्या आपण वांगी घेतली होती ना ती तयार करून घेऊया. वांगी ना पुसून घ्यायची बरं का. याला अजिबात पाणी नको आहे. वांगी मी या पद्धतीने असे कॉटनच्या कपड्याने पुसून घेते. तर वांगी आपली पुसून झालेली आहेत. त्यानंतर आता काय करायचं, याला आपल्याला चीर द्यायची आहे. तर हा जो देठाकडचा भाग आहे ना तो मी कट करून घेते, कारण थोडा मोठा आहे. तुम्हाला पूर्ण देठ आवडत असेल तर ठेवू शकता. आणि त्यानंतर मध्यभागी असे आपल्याला याला चिरा देऊन घ्यायचे आहे 2 वेळा, म्हणजे याचे 4 भाग होतील. आणि हे बघा जो खालचा देठाकडचा भाग असतो ना तो असा मी काढून घेते आहे. मला ठेवायचं असेल तर ठेवू शकता, पण यावरती काटे असतात त्यामुळे मी काढून टाकते. आणि याला अशी या पद्धतीने चीर दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, याला ना लावायचं आहे मीठ. थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं एक तर वांग्यानं आपण जेव्हा फ्राय करतो तेव्हा चवही खूप भारी येते आणि वांगी काळी पडत नाही, कारण याला आपण पाण्यामध्ये टाकणार नाही आहोत. पाण्यामध्ये टाकल्यामुळे काय होईल माहिती आहे का, जेव्हा आपण याला तळू ना तर तेल जास्त उडेल, कारण पाणी असेल ना त्यामुळे. तर पाण्यामध्ये न ठेवण्यास तर आपण याला मीठ लावून ठेवलं तर ही वांगी काळी पडत नाहीत. आता हा वरचा देठ असा देठाकडचा भाग काढून वरचा देठ काढून याला मी असं पटकन चिरा देऊन घेते वांग्यांना, सर्व वांग्यांना. एकदम सोपं आहे. पूर्ण वांग्यांना चीर द्यायची नाही, थोडा खालच्या साईडला ठेवायचं, किंवा तुम्ही पूर्णपणे देठ काढूनही बनवू शकता. तर या पद्धतीने बघा वांग्यांना मी अशा चिरा देऊन पटापट याला मीठ लावून ठेवायचं बरं का, नाही तर काय होतं वांगी खाताना फिक्की लागतील थोडीशी. त्यामुळे जास्त मीठ लावायचं नाही आपल्याला, थोडंसं 1 चिमटीभर मीठ घ्यायचं आहे आणि सर्व बाजूने व्यवस्थित चोळून घ्यायचं. तर या पद्धतीने आपली ही वांगी आपली सर्व तयार झालेली आहेत. आता वळूया आपण गॅसकडे. तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये घालायचं आता आपल्याला तेल. तर 2 चमचे मी इथे तेल घालते. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया वांगी. तर ही वांगी आपण तेलामध्ये अशी सोडून ठेवायची आहेत, म्हणजे ती आपोआप व्यवस्थित भाजली जातील आणि नरम होतील आणि आपलं वांगा मसाला ठेचा वांगा मसाला आहे लवकर तयार होईल. तर आता ही कवर करून वांगी मी ठेवून देते आणि आपण वळूया आता आपल्या वाटणाकडे. तर तसं आपण जे साहित्य भाजून ठेवलं होतं तेही थंड झालेलं आहे. शेंगदाण्याची मी सालं काढून घेतलेली आहेत. तुम्ही सालासहितच याचा कूटही बनवू शकता. तर एकदम बारीक नाही करायचं बरं, एकदा असं जाडसर ठेवायचं आहे. शेंगदाणे बघू शकता मध्ये मध्ये दिसत आहेत. आता त्याच मिक्सर जारमध्ये आपण मिरची, लसूण, जिरं जे भाजून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे, म्हणजेच मिरचीचा ठेचा. इथे आता ह्याला ना असं दरदरीत असं वाटायचं आहे आपल्याला.
तर बघू शकता हे असं मस्त असं मिरचीचा ठेचा आपण बनवून घेतलेला आहे. तर हा आपला मिरचीचा ठेचा झाला. यामध्ये मीठ घातलात का तुमचा ठेचा तयार होता. तोपर्यंत आपण वांगीही चेक करूया. मस्त बघा वांग्यांचा कलर चेंज झालेला आहे. आपण पलटून याला दुसऱ्या साईडनेही असं फ्राय करून घेऊया. तर या पद्धतीने तुम्ही कधी वांग्याचा ठेचा मसाला बनवलेला आहे का? तर तेही मला सांगायला विसरू नका. आता वांगी दुसऱ्या साईडने भाजली जात आहे. तोपर्यंत आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण राहिलं होतं तेही वाटून घेऊया. तर यामध्ये आता काय करणार आहे मी घालणार आहे कोथिंबीर. तर खूप सारी कोथिंबीरचा इथे आपण वापर करणार आहोत. हिरवं वाटण करून हे आपण जेव्हा वांगी बनवतो ना चवीला खरंच खूप भारी लागतात. आता यामध्ये घालते पाणी आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. कोथिंबीर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल, पण मस्त लागते कोथिंबीर जेवढा वापर कराल तेवढा. आता आपलं वाटण तयार झालेलं आहे. वांगीही चांगली भाजली गेलेली आहेत. बघू शकता मस्त नरम झालेली आहे. मध्ये मध्ये यांना मिक्स करत राहायचं म्हणजे काय होईल एक समान वांगी भाजली जातील, जास्त वेळ लागणार नाही. तर आता ही वांगी आपण साईडला करून घेऊया आणि मध्यभागी आपण अशी जागा करून यामध्ये आपण आधी जो ठेचा बनवून घेतला होता मिरचीचा तो घालून घ्यायचा आहे. सोबतच थोडंसं तेलामध्ये असं परतून घेऊया म्हणजे मस्त ठेच्याला चव येईल. ते बघा मस्त असं ठेचा परतला गेलेला आहे. आता यामध्ये ना आपण जे बाकीचं वाटण करून ठेवलं होतं तेही असं 1 बाय 1 घालून घेणार आहोत. तर जे कांदा खोबऱ्या आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलं होतं तेही घालून घेऊया. आता इथे आपण हिरव्या मिरचीचा वापर जास्त केलेला आहे त्यामुळे हे वाटणही मस्त हिरवंगार दिसतं. पण थोडंसं ना मी यामध्ये घालणार आहे पावडर मसालेही. तर हे आधी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर बघा मस्त असं वाटणाला सुगंध सुटलेला आहे. गॅस एकदम लोवरती ठेवलेली आहे बरं का. आणि लो गॅसवरती आपल्याला हे वांग्याबरोबर मसाले परतून घ्यायचे आहेत. आता याला झाकून फक्त 2 मिनटं आपण वाफ देऊन घेऊया म्हणजे व्यवस्थित मसाले छान असे वाटण जे आपलं परतलं जाईल. तर बघू शकता मस्त असं वाटणाचा कलरही हलकासा चेंज झालेला आहे. वांगी तर एकदम सॉफ्ट झालेली आहे. जास्त आपल्याला शिजवावी लागणार नाही त्यानंतर इथे पाव चमचा मी घालते हळद पावडर आणि सोबत पाव चमचा एवढा लाल मिरची पावडर घालते. कारण आपण हिरव्या मिरच्यांचा वापर जास्त केला आहे. फक्त थोडंसं लाल मिरची पावडर घालते. पाव चमचा एवढी गरम मसाला पावडर घालते. पटकन मिक्स करून घेऊया. गॅस एकदम लोवरती ठेवलेली आहे बरं का. नाहीतर काय होईल मसाले जळू शकतात आणि वाटणही जळू शकतं. त्यामुळे कारण आपण अजून पाणी वापरलेलं नाही आहे यामध्ये, त्यामुळे गॅस लोवरती ठेवून हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. आता यामध्ये आपण जे शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवला होता तो घालून घेते. तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल. मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता मस्त असं कलरही खूप सुंदर आलेला आहे. आता याला आपण झाकून फक्त 2 मिनटं वाफवून घेऊया. अरे बघा मस्त असं शेंगदाण्याचं कूट सर्व मसाले वगैरे आपण जे वाटण घातलं होतं ते छान असं परतलं गेलेलं आहे, शिजलं गेलेलं आहे. त्यानंतर यामध्ये घालूया मीठ. आता मीठ आपण वांग्यानंही लावलं होतं त्यामुळे अंदाजाने थोडं कमीच घाला. जर वाटलंच तुम्हाला तर नंतर परत घालू शकता, नाहीतर जास्त होईल. हे बघा मस्त असं मीठ घालून छान असं मिक्स करून घेतल्यानंतर मी ना साईडला गरम पाणी करत ठेवलेलं आहे ते घालायचं आहे. थंड पाणी घालायचं नाही आहे. तर आता यामध्ये घालूया गरम पाणी. आता तुम्हाला ग्रेव्ही किती दाटसर पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. कारण वांगी आपल्याला जास्त शिजवायला पाणी नको आहे, कारण वांगी मस्त मऊ झालेली आहेत. त्यामुळे जास्त 2-3 मिनटामध्ये वांगीचा मसाला आपला तयार होईल. त्यामुळे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याला आता गॅस मिडियम ठेवून चांगलं 2-3 मिनटं शिजू देऊया. तर बघू शकता 2-3 मिनटं मस्त असं शिजू गेल्यानंतर मस्त उकळ्या आलेली आहेत आणि दाटसरही रस्सा झालेला आहे. कारण यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घातलं ना त्यामुळे मस्त असा दाटसरपणाही येतो छान असा. तर हे गरमागरम असं ठेचा वांगी मसाला आपला झालेला आहे तयार. आता वरून थोडीशी ना कोथिंबीर घालूया आपण आणि गरमागरम हा राईसबरोबर पोळी भाकरीबरोबर खरंच खूप छान लागतो. तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे काय होईल माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल. तसा हा झणझणीत चमचमीत असा ठेचा वांगी मसाला आपला झाला आहे तयार.